अहिल्याबाई भाग 2. संकलन आणि लेखन मीनाक्षी देशमुख. वाचन रोहिणी इनामदार. गेली 6 वर्षे थोरल्या वाड्याचे चालू असलेले बांधकाम पूर्णत्वास आले होते आणि अहिल्यांचे शिक्षणही वेगाने सुरू होते. आज खंडेराव घोडसवारीस येणार हे कळल्यावर त्यांच्याशी बोलायचे ठरवून भारमल दादास म्हणाल्या, स्वामींना निरोप द्यावा, आम्हाला त्यांच्याशी 2 क्षण बोलायचे. त्यांचा रपेटीचा रियाज सुरू होता, पण सारे लक्ष खंडेरावांच्या येण्याकडे होते. त्यांच्याशी काय बोलायचे याचे मनसुबे करत असतानाच खंडेरावांचा घोडा शहराकडे वळताना बघितला. त्या अतिशय लज्जित व अपमानित होऊन वाड्यावर परतल्या. नंतरचे 2 महिने नवीन वाडा सजवण्यात गेले. नवीन वाडा सोडून नवीन प्रशस्त वाड्यात राहायला सर्व कुटुंब आले. वरचा महाल खंडेरावांचा, पण ते जुन्याच वाड्यात राहत असत. 14-15 वर्षाच्या अहिल्याचे मन उदासून मनी कुढत असे. विचारायचे कुणाला? अशातच त्यांना ऋतू प्राप्त झाला. ऋतुशांती सोहळ्याचा मुहूर्त 20 दिवसानंतरचा निघाला. सगळीकडे निमंत्रणं गेली. त्यांच्या माहेरी चौंडीलाही. अहिल्यांना हे सारं काय, कशास्तव अशा विचारात असतानाच उदाबाई म्हणाल्या, नेहमी स्वामींची आठवण काढताना ते आता ऋतुशांतीसच भेटतील बरं. अहिल्येंना त्या दिवशीचा झालेला अपमान आठवून मन कडू झालं. पण आई येणार या वार्तेनं त्या हर्षित झाल्या. आईला कितीतरी सांगायचे. मामांजींनी शिकवलेले हिशोब, गुरुजींनी शिकवलेले वाचन, मोडी, मराठी, हिंदी, श्लोक, तलवार, घोडदौड, नेमबाजी, भालाफेक, बाईजी मामांजींची माया, उदाबाई, सीताबाई, गंगाबाईंचे प्रेम, कितीतरी. पण स्वामींबद्दल काय सांगायचे? आणि आईने जेव्हा त्यांचे शंका समाधान करून संसारविषयीच्या दोघांनी एकांतात कसे वागावे याबद्दल समजावून सांगितल्यावर त्या अगदीच स्तिमित झाल्या आणि घाबरून म्हणाल्या, हे असलं घाणेरडं वागणं आम्हाला अशक्य बरं का. आम्हाला नाही जमणार वारस वगैरे देणं. त्यांच्या तोंडावर हात ठेवत आई म्हणाली, अहिल्ये, अगं तो निसर्गाचा कायदा, सृष्टीची आज्ञा, ईश्वरी प्रेरणेनंच हे पुनरुज्जीवनाचं राजकारण चालतंय. हेच तर संसाराचं सार्थक. अगं रामकृष्णादी देवांचाही जन्म याच पुनरुत्पत्तीनं याच मार्गे झाला. आपली पुराणं स्त्री पुरुषास शिवभक्ती म्हणतात, ते का उगीचच? युगुल म्हणजे नवनिर्माणाचा शुभारंभ. हे एक पवित्र नातं. माता पितांना प्रभूच्या ठायी मानतात. मातेला देवतेचे स्थान व्यर्थ दिलेले नाही बरं. मांगल्याचं प्रतीक म्हणजे माता. हे सर्व मंगल आहे. यातूनच भाग्याचे नजराणे समोर येतील. कसलाही किलाफ किलमिश मनी न धरता या भाग्यास ओटी घेऊन पतीपत्नींचा सहवास सुखमय कर पोरी. तुझी कूस भरू दे, संसार बहरू दे, हाच तुला माझा आशीर्वाद. आई, तू केलेल्या उपदेशातील काही समजले नाही, पण त्यांची व माझी भेट, बोलणे आजवर नाही. त्यांना मी काय आणि कसे करू? छे पोरी, मला जेवढं शक्य तेवढं मी तुला समजावलं बरं. अहिल्ये, आपण देवपूजा ज्या मंगल भावनेनं करतो ना, त्या पवित्र भावनेनं आजच्या शुभमुहूर्ते संसाराला लाग. पतिसेवा हीच पतिव्रतेची पूजा, तिचे सर्वस्व. आईच्या बोलण्याचा गंभीरपणे विचार करीत असतानाच थोरा मोठ्यांच्या नमस्कारासाठी आलेल्या खंडेरावांना पाहून त्या एकदम उभ्या राहिल्या. खंडेरावांचे आजच्या जरी पोशाखातील राजबंड्य रूप काहीतरी वेगळेच वाटत होते आणि मुहूर्ताची व होम हवनाची एकच गडबड उठली. पतीच्या हाताला हात लावून देवपूजा करताना आईने सांगितलेल्या गोष्टींचा विचार करीत अहिल्याचं शरीर रोमांचित होऊ लागलं. आपण त्यांच्यात विरघळून जातोय असं वाटत असताना काहीतरी चाळा म्हणून गळ्यातील टप्पोऱ्या उंबराची माळ ओढत होत्या. तोच एक उंबर फुटून त्यात वळवळणारे किडे पाहून लांब फेकले. मनात विचार आला, ही माळ कशासाठी घालत असतील? पूजा आटोपल्यावर सर्व थोरा मोठ्यांना जोडीने नमस्कार केल्यावर प्रत्येकानेच पुत्रवती भव हा आशीर्वाद दिला. म्हणजे हे सर्व थोरा मोठ्यांच्या परवानगीनेच असतं तर. पुत्रवंश, वेल, वारसा सारं नजरेसमोर फिरत होतं. नंतर शाही भोजनाचा थाट झाला. विडे झाल्यावर आहेराचा कार्यक्रम झाला. आईने एवढा भरगच्च आणलेला आहेर पाहून त्या म्हणाल्या,
आई, अगं इतका खर्च कर्ज काढून केलास ना? या नाशवंत द्रव्याची फिकीर तू कशाला करतेस? सुखी हो, उदंड कीर्ती मिळू दे. क्रमशः वाचन, संकलन व लेखन मीनाक्षी देशमुख. नक्की ऐका भाग 3. नमस्कार आणि धन्यवाद.